तो सॉरी जरा उशीर झाला. नाही करा आज शमिका मॅम पण आपल्याला जॉईन करतात लंच. अरे काय आलं? काय कुठे गेलो? ओ या मॅम या ना प्लीज बसा. दिवस तू इथे बस. अरे तिकडे तिकडे बसतो मी. रिलॅक्स. मॅम तुमचं. बापरे, अरे हा ग्लास कसा फुटला? तो ग्लास खूप हेवी होता. मी ग्लास उचलायला गेले तर मला काच लागली. खूप दुखतंय का? खूप खूप दुखतंय. एक मिनिट थांब, मी हात घेऊन येतो. एक मिनिट. फरक 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 फर्स्ट एड किट घेऊन ये.
ओके आलोच. ठीक आहे. हा, एक सेकंड. हा, काही नाही झालं, आपण त्याला आता जरा क्लीन करू आणि बँडेज करू तर बरं वाटेल तुला. डोंट वरी. सर मला खूप दुखत. रिलॅक्स. ऐक ऐक, तू शांत हो, शांत हो. झालंय. झालं. एक सेकंड. हा, रिलॅक्स रिलॅक्स. तिकडे बघ, सुटी कवलड आहे. बेटा ना. सर मी ओके आहे, पण मॅडम ज्या प्रकारे निघून गेल्यात मला वाटतं त्या खूप चिडल्या आहेत. नाही नाही, त्या का चिडतील. रिलॅक्स. नाही सर, त्या ज्या प्रकारे निघून गेल्यात ना मला वाटतं त्या चिडल्यात. मी जाऊन बघते. रिलॅक्स रिलॅक्स. तू बस. तू कुठे जायचं नाही. ओके, लागले ना तुला, तू रेस्ट कर आणि तुझं जेवण कम्प्लीट कर. पण देवान सर मॅम. माझं मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. ओके, यू प्लीज कॅरी ऑन. शी इज ओके ना. ओके, मी आलो. मॅम, मे आय कम इन? मॅम, आर यू ओके? मॅम, काय झालं असं अचानक का निघून? मॅम, मी आत येऊ का? मॅम, मॅम काही तर बोला. मॅम. मॅम, मॅम, मॅम काय होतंय तुम्हाला? शमिका मॅम, शमिका मॅम काय होतंय तुम्हाला? मॅम तुम्ही रडताय का? यू ओके? मॅम, मॅम, मॅम प्लीज सांगा मला काय होतंय तुम्हाला? यू ओके? मॅम, मॅम काय काय झालंय? तुम्ही रडताय का? वेट, पाणी घ्या तुम्ही.
ओके ना? कोण? ती ओके आहे ना? तिला तिला काही झालं नाही ना? ती कोण मॅम? नेहा नेहा ओके आहे ना? हाँ मैम 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 रिलैक्स मैम मैम डोंट वरी शी इज ओके नाउ. खूप छोटासा कट होता. ते सगळं सोडत मला सांगा तुम्हाला काय झालंय? इतका पॅनिक का होताय तुम्ही? हां प्लीज ऐका मग तुम्हाला बरं वाटेल. प्लीज प्लीज पाणी घ्या प्लीज प्लीज प्लीज. आपण डॉक्टरकडे जायचंय का? हां तशी मला ना तुमची फार काळजी वाटते. आपण डॉक्टरांना बोलवून येतो. नाही नको. ओके. हे ना हे असं होतं मला. कधी कधी तर असं वाटतं ना की जगातले सगळे फोबियाज फक्त मलाच मिळालेत. मला रस्ता क्रॉस करताना भीती वाटते. खूप लाऊड आवाज असला तर भीती वाटते. अंधाराची भीती वाटते. आणि स्पेशली असं रक्त बघितलं ना की मला खूप भीती वाटते. म्हणजे कोणाला असं कट वगैरे लागला ना तर मला ते सहनच होत नाही. रिलॅक्स रिलॅक्स. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला खरंच आयडिया नव्हती या बाबतीत. आय एम सो सॉरी. लहानपणापासून असंच आहे. मी आनंदी कमी आणि घाबरलेली जास्त असते. कधी कधी तर मला कळतच नाही. म्हणजे म्हणूनच मी लोकांमध्ये मिसळत नाही. कारण मला माहिती आहे मी कुठेही गेले तरी माझा लोकांना त्रासच होतो. रिलॅक्स रिलॅक्स मॅम रिलॅक्स. असं काहीच नाहीये. असंच आहे देवांश. तू आत्ताच बघ ना. मी लंचला यायच्या आधी सगळेजण किती छान आनंदात लंच करत होते. एकमेकांची गप्पा मारत होते. मजा मस्ती करत होते. मी आले आणि सगळे इमिडिएटली टेन्स्ड झाले. आणि स्पेशली ती नेहा बिचारीला लागलं रे. मी तिला साधं विचारलं सुद्धा नाही आणि मी आत निघून आले. रिलॅक्स. आणि देवांश माझ्यामुळे तुलाही इथे यावं लागलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. डोंट बी सॉरी मॅम. तुम्हाला रक्ताचा फोबिया आहे यात तुमची काय चूक आहे? आणि स्टील तुम्ही किती शांतपणे निघून आलात तिकडनं. काही काही लोकांना चक्कर येतं. चक्करून पडतात माणसं. हे तर माहिती असेल ना तुम्हाला. स्टील तुम्ही खूप चांगल्याने हँडल केली ती सिच्युएशन. पण मला खरंच खूप खूप त्रास होतो रे. आणि मला ना लाज वाटते. म्हणजे मी एवढी मोठी झाली तरी किती घाबरते मी. तुम्ही ना खूप ओव्हर थिंक करताय. तुम्हाला माहितीये मला पण कितीतरी गोष्टींची भीती वाटते. आणि प्रत्येक माणसाला कुठल्या तरी गोष्टीची भीती असतेच. त्यात लाज वाटून घेण्यासारखं काहीच नाही. काम डाऊन. जस्ट इमोशन. इट्स ओके. रिअली तुला पण भीती वाटते? येस मॅम. ऑफकोर्स. वाटते. थँक्यू सो मच देवांश. कदाचित तुझं बरोबर असेल पण माझ्यामुळे सगळ्या स्टाफला किती त्रास झालाय. आय थिंक मी त्यांची माफी मागितलीच पाहिजे. तेही आत्ताच. अरे देवा, काय घडतंय या घरात? काय होतंय माझ्या लेकी बरोबर? अंजली,
अगं अगं गरोदर आहेस ग? काय करतायत माझ्या गरोदर लेकीला असं वरती चढवलंय? अगं अंजली खाली उतर. गरोदर आहेस ग? खाली उतर. अगं काय चाललंय तुझं? नाही मॉम, मी आता खाली नाही उतरणार. कितीही झालं ना तरी मी आता हे काम कम्प्लीट करणार, मगच खाली उतर. अगं तुला काहीतरी या घरात सगळे मला टॉन्ट मारत बसतील मॉम. हो नाही उतरणं मान्य आहे, पण असं नको करू. अंजली खाली उतर, खाली उतर आधी. आली मोठी जाऊबाई, किती वेळाने येतेय बघा आणि दाखवतीये काळजी. आधी एक तर स्वतःच तिला कामं सांगून सांगून हे असं स्टूलावर चढायला लावायचं आणि मग खाली उतर म्हणायचं. मामी काही काय बोलतेस? मी नाही तिला वर चढायला लावलं. अगं खोटं का बोलतेस तू? मी झाडांना वॉटर घालत होते तेव्हा तूच मला सांगितलंस ना की साफसफाई बाकी आहे, घरातली साफसफाई कर म्हणून. मॉम समोर खोटं का बोलतेस? अंजली मी असं काही म्हणाले नव्हते. मी हे म्हणाले होते जर कामं करायचीच असतील ना तर जी करायला हवी ती कर. आणि शिवाय तुला हेही म्हणाले होते की आराम कर, झोप काढ. म्हणाले होते ना? करेक्ट आहे. मी झोप काढल्यानंतर तू टॉन्ट मारायला मोकळी की अंजली झोपाच काढते फक्त, हो ना? अंजली अगं काय बोलतेस तू? बस झाली तुझी नाटकं. गरोदर आहेस तू, खाली उतर आता. ए ती काय मोठी जाऊ बिऊ इकडे जागीरदारांकडे. माझ्या लेकीशी नीट बोलायचं, कळलं ना? मी काय चुकीचं बोलले हिच्याशी? बर मी काय चुकीचं बोलले मामी? हा सासूपणाचा आव माझ्या समोर नको आणू. ही साधेपणाची नाटक आहेत ना तुझ्या सासू समोर कर. किती आतल्या गाठीची आहेस ना, ओळखून आहे मी. माझ्या अंजलीचं लग्न झाल्यापासून बघते मी. सारखी तिला घालून पाडून बोलत असतेस तू राणीसारखी मज्जेत राहतेस आणि माझ्या लेकीला हे असं मोलकरणीसारखं राबवतीयस तू. मी असं काही करत नाहीये मामी. उलट जेव्हापासून अंजली गरोदर आहे ना तेव्हापासून तिचं वागणं पूर्ण बदललंय. विचित्र वागते ती. बघितलंच मॉम कसं वागते माझ्याशी. अजून पण मलाच ब्लेम करते. जाऊ दे का मॉम, नशीब माझं ना लोकच खराब आहे. पास्ट मध्ये मिस्टेक्स झाल्यात ना माझ्याकडून, म्हणून त्या मिस्टेकची पनिशमेंट ही सही लाईफ टाइम देणार आहे मला आणि माझ्या होणाऱ्या बेबीला पण. अंजली बास झाला आता. तुला जर खरंच बाळाची काळजी असेल ना तर प्लीज खाली उतर. उतर बाई आता. नाही, यावेळी मी या सईच्या बोलण्यात फसणार नाहीये. आता किती काही झालं ना, किती पेन होऊ दे, मी हे सगळं काम कम्प्लीट करणार आणि मगच उतरणार. या सईचे टॉन्ट ऐकण्यापेक्षा ना मॉम मी पेन सहन करेन. अंजली हट्टीपणा बंद कर आणि उतर खाली. करू दे मला काम प्लीज. अगं हे बाई पडशील, काळजी घे. बघा या जागीरदारांच्या घरात काय होतंय बघा. मामी अगं तू शांत हो ना. बघावतं कशाला? हे काय चाललंय तुमचं? It's okay, please sit down. मॅम सॉरी, ते मगाशी त्यासाठी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मगाशी तुला एवढं लागलं, तुला काही न विचारता मी आत निघून गेले. एक्स्ट्रीमली सॉरी. द थिंग इज, रक्त बघितलं ना की मला भीती वाटते. नाही, इट्स ओके मॅम. आय होप यू आर ओके ना. येस मॅम, मी ठीक आहे. तुला मेडिकल असिस्टन्सची गरज आहे? नाही मॅम, मी ठीक आहे. गुड. ॲक्च्युली मला तुम्हा सगळ्यांची सुद्धा माफी मागायची.
आय नो मी नेहमी थोडी स्ट्रिक्ट आणि प्रोफेशनल वागते. आय होप यू ऑल अंडरस्टँड. अगेन आय एम सॉरी अँड प्लीज कॅरी ऑन. आयुष्यपत आज मॅमला झालंय काय? बघ ना, एरवी आपल्याशी बोलतही नाहीत आणि आज चक्क सॉरी बोलल्या. हो ना, मला तर तेच नाही कळतंय की मॅम सुधरताय की बिघडताय. What's wrong with you guys? काय चाललंय तुमचं? आम्ही इतक्या मनापासून सॉरी म्हणाला तुम्हाला आणि तुम्ही त्यांचीच मस्करी करताय. तसं नाहीये, त्या हे असं कधी वागत नाहीत. त्यांना टिपिकल बॉस सारख्या वागतात. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा. तुम्ही त्यांच्याकडे फक्त एक टिपिकल बॉस म्हणूनच बघता. त्या पलीकडे व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत हे फिगर आउट करायचा कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही. आणि तुम्ही नेहमी कंप्लेंट करता ना की त्या तुमच्यासोबत नीट वागत नाही, तुमच्याबरोबर मिक्स होत नाही. यू नो व्हॉट, या गोष्टीची जाणीव त्यांना पण आहे आणि आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्या आपल्यापासून डिस्टन्स ठेवून असतात. पण हे असं चालू नाही राहू शकत यार. आपण या ऑफिसमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करतो. या कंपनीची ग्रोथ आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्या ऑफिसमधलं वातावरण आनंदी असणं गरजेचं आहे आणि त्याची जबाबदारी पण आपण घ्यायला हवी. कोणी दुसरं करणार नाहीये ते. ह्याला काय झालं एवढं चिडायला? हो ना, पाणी. आणि पाय कसा आहे आता? बरं आहे. बघितलं ना जानकीताई, तुम्ही 2 दिवस बाहेरगावी काय गेलात या सईनं ते छळवादच मांडला माझ्या लेकीचा. मामी अगं, आई आत्ताच आल्यात ना, जरा पाणी तरी पिऊ दे त्यांना. घ्या, पुन्हा मीच थांबायचा. इथे माझी लेक गरोदर असताना याची एवढ्या मोठ्या स्टुलावर चढून हे असं काय ते उंचावरचं काय ते साफ करतेय पंखा. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंत ना. बघा कसं कामाला लावलं या सईने माझ्या लेकीला. बघा गरोदरपणात. मामी, मी तुला मगाशीच सांगितलं, मी अंजलीला कुठलंही काम सांगितलं नव्हतं. आजकाल ना तिचा विक्षिप्तपणा जरा जास्तच वाढत चाललाय. त्या दिवशी भाजीची गाडी काय घेऊन आली आणि आता साफसफाईच काय करते. मला ना कधी कधी कळत नाही या अशा अवस्थेत पण तिला कामं कशी काय करता येतात.